तुझ्या नवऱ्याला सांभाळता येत नाही? तुम्ही उलट मलाच दोष देताय. वा, अरे तुमच्या मुलीमुळे माझं आणि माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायची वेळ आली आहे. असं असताना तुम्ही स्वतःच्या मुलीला का नाही समजावत? मी काय म्हणतो मग? एक मिनिट येऊ. श्रावणीला काय समजावायचं? सांग ना, श्रावणीला काय समजावायचं? ती किती साधी सरळ आहे, तुला माहिती नाही हो? हिच्या नवऱ्याने गोड गोड बोलून तिला फसवलंय. हो ना? मग या सगळ्या गोष्टींचा जाब तुम्ही सरळ त्यालाच का नाही विचारत? ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले, हा माझा दोष आहे का? तुम्ही मला का त्रास देताय? सांग, हे सगळं खोटं आहे म्हणून सांग. समज की असंच काहीतरी घडलंय. काय करणार आहेस? नातं तोडणार आहेस? बोल ना, बोल विक्रम. आमच्या श्रावणीला मॉडेल म्हणून जितकी लोक ओळखतात, त्याहीपेक्षा जास्त देवी देशमुखांची नात म्हणून ओळखतात. आमचं देशमुख कुटुंब मध्यमवर्गीय, म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करते, माझ्या मुलीच्या आयुष्यात निघून जा. दुर्दैवाने असं घडलंच असतं ना, तर तेव्हाच ठाऊक तू काय केलं असतंस. सगळ्यात वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की हे सगळं घडत असताना मला एकदाही विचारावंसं नाही वाटलं. हे बघ, तसं नव्हतं देवयानी. देवयानी, देवयानी, हे मूल आमचंच आहे. ते तुम्हाला पटवून द्यायचं असेल तर आम्ही काय करायला हवं तुम्हीच सांगा. डीएनए टेस्ट, डीएनए नाही प्रियदर्शनी, आम्हालाही पटत नाही. आम्ही असं करू शकणार नाही. आमच्याकरता जिने स्वतःच्या मुलाचा त्याग केला, तिचा असा संशय घेऊन अपमान करणं आम्हाला शक्य नाही होणार. त्यापेक्षा आम्ही असं समजू, बाप होणं आमच्या नशिबातच नाही. पण सर, श्रावणीला माझ्या बरोबर रिलेशन्स ठेवायचे असतील त्यात मी काय करू? टेल मी. आणि तुम्ही इथे काय टाइमपास करता? जा, घरी जा आणि मुलीला सांगा, कन्व्हिन्स कर. अजूनही वेळ झाली नाही. केटी प्लीज. तू त्यांच्याशी उद्धटपणे बोलतोयस. जरा विचार करून बोल. केटी, रे तू सुद्धा एका मुलीचा बाप आहेस. सुद्धा जर आपल्या मुलीने असं काही केलं तर शटअप. जस्ट शटअप. आम्हाला तुझ्यावर संशय घ्यायचा नव्हता. आम्ही ज्या प्रकारे तुझ्याशी वागलो ना देवयानी, आम्हाला तर खरंच त्या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होतोय. देवयानी, प्लीज मला माफ कर. आम्ही परत एकदा मूर्खासारखे वागलो. प्लीज आम्हाला माफ कर. बोल ना काहीतरी. तू जोपर्यंत बोलत नाहीस ना, तोपर्यंत आम्ही तुला इथं जाऊ देणार नाही. बोल बोल देवयानी, काहीतरी बोल. आता ही वेळ बोलण्याची नाही, समजून घेण्याची. खरंच देवयानी, यावेळेसही तू आम्हाला समजून घे प्लीज. मनात संशय तेव्हाच जागा होतो जेव्हा एकमेकांवरचा विश्वास कमी होतो. आपल्या बाबतीतही असंच काहीतरी घडतं. असं नाही वाटत तुला?